मित्रांनो, आयुष्यामध्ये काम तर आपल्याला करायचंच आहे, पण आयुष्यातला थोडाफार वेळ काढून तुम्ही फिरलं पण पाहिजे, कारण की ही वेळ परत येणार नाही. मित्रांसोबत असं एन्जॉय करायला मिळाल्यास तर यावंच लागते. हे बघा, हे मुंबई, इकडे चर्च गेट, CSMT. इथं बेल्ट घेत आहोत. गर्दी बघा. मुंबईमध्ये खास करून तर वातावरण गरमच असतं. समुद्राजवळ असल्यामुळे दमट वातावरण येतं. दमट वातावरण. बघू यांचं बेल्ट घेणं झालं का नाही तर. घेतलाच का हा गंगाधर? आता फोटोची पोच चांगली आला नाही म्हणून मगापासून रुसलेला आहे. भेटला का? भेटला का? व्हाईट कलर आपला ब्लॅक कलर मध्ये पाहिजे, पण ब्लॅक कलर मध्ये नाही अवेलेबल. बरं बरं. किती प्राइस किती सांगितली त्यांनी? प्राइस 100 रुपये. वर्थ आहे, वर्थ आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पण खरेदी काय करत असेल, छोटी मोठी शॉपिंग, तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. एकदम रिजनेबल रेटमध्ये इथं मार्केट आहे. हे बघा. चला, तर आमची शॉपिंग झालेली आहे. बेल्ट घेतलेलं आहे. आम्ही घरच्या दिशे परत निघालो पुण्याला. बघू. गर्दी दाखवली, गर्दी दाखवते. गर्दी दाखवली त्यांना. गंगा सकाळपासून रुसलेला आहे, फोटो चांगले नाही आल्यामुळे. ते कार उचलाय त्याचे काही कारण, फक्त त्याचे फोटो बरोबर काढले. फोटो बरोबर आम्ही बरोबर फोटो काढले सगळे, त्याचा एक पण फोटो पोस्ट मध्ये बरोबर आला, त्यामुळे सकाळपासून रुसलेला आहे. बघा तुम्ही त्याचा चेहरा. पवननी पॅन्ट, मी एक शर्ट घेतलंय. हे बघा, खेड्याची येडे. पायांची पार वाट लागून गेलेली आहे चलू चलू. 10 किलोमीटर. टोटल किती किलोमीटर? 6 किलोमीटर. 6 किलोमीटर. 6 किलोमीटर चालला. 6 किलोमीटर चालणं झाले आज आमचं. पाय असेल का मुंबईला फिरायला येऊन पायानं फिरले? पायाची फार वाट लागून गेली. गाडीनं तर कोणी बी फिरेल, पायानं फिरण्यात जी मजा आहे ती गाडीनं फिरण्यात नाही. माझा हे सगळी मुंबईची गलोगली बघून बघायला मिळते पायानं फिरण्यामध्ये. तुम्ही पण एक वेळेस पायानं फिरून, तुम्ही पण एक वेळेस पायानं फिरून बघा मुंबईतून. हे बघा, आम्ही रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. स्टेशनमध्ये आलेलो, तुम्हाला स्टेशनचा व्ह्यू दाखवतो मध्ये. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. अतिशय खूप सुंदर असं रेल्वे स्टेशन आहे आपल्या महाराष्ट्रामधलं. तिकीट काढतो आम्ही पुण्याचं. तिकीट काढलेलं आहे. चला. हे बघा, हे बघा रेल्वे स्टेशन. काय नाही हो, जिंदगीमध्ये थोडं फिरून घ्या, बाकी काय नाही. पैसा फिसा काय नाही. फिरून घ्या मित्रांनो, आयुष्यानंतर नंतर नाही. ट्रेन बघा, शेवट. आता आमची ट्रेन आहे बघा 5:50 पुणे. तर आम्ही इथं थोड्या वेळ बसतो आणि नंतर ट्रेन आल्यावर निघतो आमचा. ठीक आहे. लोक बघा किती आलेत मुंबईला.
आमची ट्रेन 10 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे. आम्ही जात आहोत. त्याच्याच भाव आपल्यासोबत आहे म्हणल्यावर आपण सगळं करू शकतो. खरं सांगायचं म्हणजे मला भूक लागली बघा. काय ट्रेनमध्ये कुणी येई नाही मी काय अरे दिवसभर खिचडी खाल्ली हो. किती पुलावा खाल्लाय आणि पुलावून काय म्हणतात त्याला? पुलावून पोट भरते का? पुलावून पोट नाही बरं विचार आपल्या तू काय खाल्लं रे? मित्राला मी पुलाव खाल्लं, फ्रूट सलाड खाल्लं, अजून ज्यूस प्याला. एवढंच खाल्लं का? खोटं नको बोलू बघ, कसं खोटं बोलते. अरे मोठं चुकतंय आजी आणि सांगायला हे बोल ना द्या. खरं तर बोलायची खरंच इच्छा नाही मला. तुम्हाला काहीच माहित नाही. अवतार बघून तर तुम्हाला वाटणार की मला दाद्याचा लय मोठा किस्सा झालाय. त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, दाद्या जरा आगाऊ बोलू नको. आगाऊ बोलायचा विषय नाही, याला माहित आहे सगळं. काय तर थोडंसं अवघड काम झालंय ते सांगू शकत नाही. त्याला जरा लागली सकाळपासून. बोलतो का? मुंबई आता फिरली आहे. मुंबई तरी एक दिवसामध्ये मुंबई सहसा फिरत नाही. मुंबई खूप मोठी आहे बघण्यासाठी. तर 4-5 तास पुरेच नाही मुंबईला बघण्यासाठी. त्यामुळे मुंबईमध्ये स्टे करून मुंबई बघावं. आणि आम्ही भरपूर जरी आम्ही 2-4 तास केले आहे. बघू बोलतोय भाईला राग आलेला डबल. नेक्स्ट टाईम आम्ही फिल्म सिटी बघायचा विचार करतोय. तर तुम्हाला नक्की तो ब्लॉग दाखवू. आम्ही तो ब्लॉग शूट करू फिल्म सिटीचा. ह्याला झोपेतून उठवलेला आहे, झोप लागला आहे, सकाळपासून झोपलेला आहे. इथं डायरेक्ट गावाहून आलो आहे सकाळी 6 वाजता आलो इथं गावात. आज सकाळी आला का सकाळी काल प्रोग्राम होता, पण त्याच्या घरचे प्रोग्राम कॅन्सल केला. आमचं इकडे यायचं ठरलं पण होतं. त्यामुळं मग त्याला यांनी ठरवलं की जाऊ दे आता मुंबई बघायची म्हणून ते कधी आलं नव्हतं. त्यांनी तिकीट काढलं आणि सकाळी आला. सकाळी आल्या त्याला इकडच्या इकडं आम्ही घेऊन आलो. 6 वाजता डायरेक्ट सकाळी नाश्ता केला आहे. घरच्या नाश्ता दिला होता. दादाच्या घरच्यांना डबा दिला होता, तेच खाल्ला आम्ही. आणि सकाळी तरी पण भूक लागते माणसाला. भूक लागली, पण तर दादा आता पण बोलतोय भूक लागली, त्याला काहीतरी घ्यायचं म्हणतात. गाडीमध्ये कोणीच यायला दिसायला जेवण केल्याशिवाय मला गाडी आता नेक्स्ट स्टेशनवर थांबल तर कोणीतरी येईल. त्यामुळं बघतो आम्ही वाट आता खायची. दादा काय भूक लागली, लय भूक लागली. दादा स्वतः बिझी आहे, तो बोलू शकत नाही. त्याच्या धक्क्यामध्ये टेन्शनमध्ये. त्याच्यात भाईचं काय, भाई जवळ येऊन लांब जायल्यासारखा होतोय. भाईचा नाच नाही केला तुझी आईला तो दिलं की ज्या असा तो आहे वन्या. आणि आमचा एक आमचा मित्र संतोष गिरवले त्याचा काल बड्डे होता. तर शहाण्याने पुण्यामध्ये आला आहे. मला कॉल देखील केला नाही. मी त्याला बड्डे विश करण्यासाठी कॉल केला. तर त्याने त्याला विचारलं की कुठे तर त्याने मला सांगितलं की पुण्याला आलो आहे. मी म्हणलं कसं काय अचानक कॉल केला नाही काय नाही. तर मला आलो म्हणलं असं बरं म्हणलं असं काय ठीक. त्याला नसेल सांगायचं आम्हाला काय. तो जर या ब्लॉग बघत असेल तर त्याला सांगू संतोष काय लाला बाबू तुम बदल रहे हो बाबू. बाबू ऐसा नहीं करते का? भागात पडेल. आवाज तुझी आठवण आम्ही पुण्याला येऊन कॉल केला नाही सेट देखील. मित्रांना काय काय असं ठरवलं तुला याबद्दल आम्ही बोलणार आहे. तुला यावर चर्चा करणार आहे तुझ्या आम्ही. बघू तुला आहे याबद्दल काय तरी. आमचे सांगा मित्र योग्य नाही पुन्हा देऊन कॉल नंतर. आणि मेन कारण विचारलं तर सांगू शकत नाही म्हणतोय. नेमकं असा आमचा मित्र नाही काही त्याला काल बोलतोय मी. तो सांगतो मला काय कारण आहे ते सांगतो. सोडणार नाही बेटा तुला.
बेटा छोड़ेंगे मामू हम नहीं। नहीं छोड़ेंगे, देख ये भी खड़ा है तेरे साथ. ये तो क्या उसी काय रे बोलते आम्हाला हिंदीत नाही त्यामुळे हवी मराठी बोलायला. चला भेटू आपण नंतर. सपोर्ट करा. नवीन ब्लॉगिंग चालू केलेली आहे आम्ही. असा सपोर्ट सपोर्ट म्हणजे आम्ही तर आपण सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्राईब करा, लाईक करा, share करा, follow subscribe करा, करा. भावांनो. जे काही बेल आयकॉन करून बेल आयकॉन टाका. बटन वर क्लिक करा. नवीन नवीन ब्लॉग येत नवीन राहतील. नवीन ब्लॉगरला थोडं सपोर्ट करा आणि आम्हाला पण थोडंसं व्हायरल होऊ द्या. तुमचं सहकार्य होत राहू द्या. व्हायरल ठीक आहे? हो का नाही हो भावांनो. Bye. तुम्ही लाईक दिली Bye. बरं. बाय बाय, नंतर भेटू. Bye. Bye. बाय.